मी ज्योतिषी प्रसाद गोखले। व्हिडिओ पाहण्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा। मार्च 2025 हा महिना तूळ राशींच्या जातकांसाठी कसा जाईल हे आपण पाहूया। प्रथम स्थानात तूळ रास असून राशी स्वामी शुक्र, षष्ठ स्थानात राहू, बुध आणि रवी सोबत आहे। तब्येतीची काळजी घ्या। नोकरीत अथवा व्यवसायात हाताखाली काम करणाऱ्यांपासून सावध राहा। द्वितीयेतील वृश्चिक राशी स्वामी मंगळ नवम स्थानात आहे। धनसंचयात भर होईल। कुटुंबात चांगली घटना घडेल। खर्चांवर नियंत्रण ठेवा। तृतीय स्थानात धनुरास असून स्वामी गुरु अष्टम स्थानात आहे। भावंडांशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करा। प्रवासात काळजी घ्या। चतुर्थात मकर रास असून राशी स्वामी शनी पंचम स्थानात आहे। घर, वाहन या बाबतींच्या सुखात कमतरता जाणवेल। मार्च नंतर परिस्थिती सुधारेल। पंचम स्थानात कुंभ रास असून राशी स्वामी शनी पंचमात स्वराशीतच आहे। प्रेम प्रकरणात सांभाळून राहणे। गैरसमज होऊ शकतात। विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष द्यावे। षष्ठ स्थानात मीन रास आहे। राशी स्वामी गुरु अष्टम स्थानात। नवीन कर्ज घेऊ नका। गुप्त शत्रूंपासून सावध राहा। नोकरीत गाफील राहू नका। सप्तमात मेष रास असून राशी स्वामी मंगळ नवम स्थानात आहे। सासरकडच्यांशी वादविवाद टाळा। पार्टनरशिप बिझनेससाठी अनुकूल काळ आहे। अष्टमात वृषभ रास असून राशी स्वामी शुक्र षष्ठ स्थानात राहू, बुध आणि रवी बरोबर आहे। तब्येतीची काळजी घ्या। नोकरीत अचानक बदल होईल। नवमात मिथुन राशीचा स्वामी बुध षष्ठात आहे। अध्यात्मात मन एकाग्र करा। नोकरीत मेहनत करावी लागेल। परदेश गमनासाठी अडचणी येऊ शकतात। दशमात कर्क रास आहे। व्यवसायात किंवा नोकरीत बदल अथवा खूप स्ट्रगल करावा लागेल। एकादशात सिंह रास असून स्वामी रवी षष्ठात आहे। आजारपणावर खर्च होऊ शकतो। नोकरीत पगार वाढ होण्याचे योग आहेत। द्वादशात कन्या रास आहे आणि राशी स्वामी बुध षष्ठ स्थानात। विनाकारण कर्ज घेऊ नका। जामीन राहू नका। खोटे बोलणाऱ्यांपासून सावध राहा। प्रत्येक राशीचे महिन्याचे भविष्य हे एक जनरल प्रिडिक्शन असते। वैयक्तिक पत्रिकेच्या ग्रह व्यवस्थेनुसार वेगळे असते। वैयक्तिक पत्रिका पाहायची असल्यास खालील नंबरवर संपर्क साधा। धन्यवाद।